1950च्या आसपास भारत सरकारचे असे प्रस्ताव होते ज्यामुळे महाराष्ट्र आजच्या स्वरूपात अस्तित्वातच नसता. मुंबई वेगळी झाली असती, विदर्भ वेगळं राज्य असता आणि संयुक्त महाराष्ट्र ही संकल्पना फक्त कागदावरच राहिली असती. मग प्रश्न असा की हे सगळं का थांबलं? सरकारने अचानक मत का बदललं? आजच्या या व्हिडिओमध्ये कोणताही भावनिक प्रचार नाही, कोणताही राजकीय अजेंडा नाही, फक्त तथ्य, सरकारी आयोगांचे अहवाल आणि त्या काळात घेतलेले निर्णय ज्यामुळे महाराष्ट्राचा इतिहासच बदलला. चला सुरुवात करूया स्वातंत्र्यानंतरच्या भारतापासून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वातंत्र्यानंतर लगेच राज्यांची रचना बदलली गेली नव्हती. ब्रिटिश काळात राज्ये भाषेवर आधारित नव्हती, ती प्रशासनाच्या सोयीनुसार बनवली गेली होती. नंतर काही काळ हीच रचना पुढे ठेवण्यात आली. यामुळे विविध भाषा बोलणारे लोक एकाच राज्यात राहू लागले. त्या काळात एक मोठं राज्य होते, बॉम्बे स्टेट. यामध्ये आजचा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकचा काही भाग समाविष्ट होता. हे राज्य भाषिकदृष्ट्या एकसंघ नव्हतं. मराठी, गुजराती, कन्नड अशा वेगवेगळ्या भाषा एका राज्यात होत्या. प्रशासनाची भाषा मात्र इंग्रजीच होती. पण सामान्य नागरिकाला सरकारची भाषा समजतच नव्हती. यामुळे संपूर्ण भारतात एक प्रश्न निर्माण झाला. जर राज्य लोकांचं असेल तर प्रशासन लोकांच्या भाषेत असायला पाहिजे की नाही? ही मागणी फक्त महाराष्ट्रातच नव्हती. मद्रास, बंगाल, पंजाब सगळीकडेच भाषावार राज्यांची चर्चा सुरू झाली. पण केंद्र सरकार या मागणीबाबत खूप सावध होतं, कारण भारत नुकताच फाळणीतून गेला होता. पाकिस्तान वेगळा झाल्याचा धक्का अजून ताजाच होता. केंद्र सरकारला वाटत होतं की भाषेवर राज्य दिली तर पुढे देशाचं एकात्मत धोक्यात येईल. विशेषतः मोठी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य केंद्रासाठी आव्हान ठरू शकतात. सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणजे बॉम्बे स्टेट आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचं शहर म्हणजे मुंबई. मुंबई म्हणजे देशाचं आर्थिक केंद्र होतं. मुंबईमध्ये सगळी बंदरं, उद्योग आणि व्यापार चालायचे. केंद्र सरकारला असं वाटत होतं की इतकं मोठं आर्थिक केंद्र एका भाषिक राज्याला देणं धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच मुंबईबाबत वेगवेगळे पर्याय चर्चेत होते. जनतेचा दबाव वाढल्यानंतर 1953 मध्ये केंद्र सरकारने एक आयोग नेमला. त्याचं नाव होतं स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन. या आयोगाचे अध्यक्ष होते फजल अली. आयोगाने संपूर्ण देशाचा अभ्यास केला आणि 1955 मध्ये आपला अहवाल सादर केला. आयोगाने मान्य केलं की मराठी भाषिक राज्याची गरज आहे, पण त्याचवेळी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला गेला, तो म्हणजे विदर्भ वेगळं राज्य होऊ शकतो. कारण म्हणून सांगितलं गेलं की विदर्भ आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि वेगळं प्रशासन फायदेशीर ठरेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अंतिम निर्णय नव्हता, तो फक्त एक प्रपोजल होता. केंद्र सरकारला लहान राज्यांवर नियंत्रण ठेवणं सोपं वाटत होतं. तसंच मजबूत संयुक्त महाराष्ट्र काही राजकीय नेत्यांना अनुकूल नव्हता. सगळ्यात जास्त वाद म्हणजे मुंबईबाबत झाला. काही प्रस्ताव असे होते की मुंबईला केंद्रशासित प्रदेश